नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवत आहोत कमी तेलात आळूची वडी, कमी डाळीचं पीठ वापरून आमच्या सासूबाईंच्या पद्धतीने, म्हणजे आमच्या आजीच्या पद्धतीने। तर चला पाहूया। त्यासाठी मी घेतलेले आहे 3 वाटी बेसन, 2 टेबलस्पून ओवा, 3 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत। आळू वडी बांधणे आणि ती बांधल्यानंतर ती कशी सुटू नये यासाठी काय ट्रिक आहेत ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी जवळून बघायला मिळतील। 2 ते 3 चमचे तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट ॲडजस्ट करा। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण घट्ट भिजवणार आहोत। अगदी पातळ भिजवायचं नाही, मिश्रण हे घट्टच ठेवा, म्हणजे ते आपल्याला आळूच्या पानांना लावताना कुठलाही त्रास होत नाही। मी तुम्हाला दाखवतेच की कशी कन्सिस्टन्सी पाहिजे पीठ भिजवताना। तर बघा, कमी पीठ वापरून अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत अशी आळू वडी आम्ही करणार आहोत। तर बघा, साधारण या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवा। ह्यापेक्षा अजून थोडं घट्ट असलं तरी चालेल। तर पहा, माझ्या सासूबाई आता आळू वडी करायला घेत आहेत। तर तुम्हाला आता हे लांबून दिसत आहे, जवळनंही मी दाखवणार आहे तुम्हाला। त्यांनी आळूवडी बांधलेली आळूवडी कधीच सुटत नाही आणि जनरली आळूवडी बांधतानाच खूप प्रॉब्लेम होतो। ती कशी बांधायची, तिची मुटकुळी किती व्यवस्थित झाली पाहिजे, जेवढी ती व्यवस्थित होईल तेवढी ती शिजल्यानंतर थंड केल्यानंतर कापायला खूप सोपी जाते। तर त्यांच्या पद्धतीने आळूवडी केली की प्रचंड सुंदर पण होते आणि खायलाही छान लागते। कमी डाळीचं पीठ वापरलेलं असतं आणि कमी तेलात केलेली असती, पण वडी ही अतिशय चवीला सुरेख असते। तर बघा, एक वडी आमची बांधून झालेली आहे। आता पुढची वडी मी तुम्हाला जवळनं दाखवते। तर पहा, आम्ही 4 पानं ऑलरेडी लावून घेतलेली आहेत। तर आता त्या पानं कशा पद्धतीने लावतात आणि पीठ पण बघा कसं लावत आहेत। पीठही आम्ही अतिशय कमी वापरत आहे। पीठ कमी वापरलं तरी सुद्धा आळूवडी खाताना तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की डाळीचं पीठ यामध्ये कमी वापरलं आहे। तुम्ही बघताय की त्या कशा पद्धतीने पीठ लावत आहेत। अतिशय सुरेख वडी बनवतात त्या। तर बघा, लेयर अतिशय आम्ही पातळ घेतलेले आहेत। जर तुम्हाला भरपूर पीठ लावून आळूची वडी करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता। आळू वडी करण्याच्या 4-5 पद्धती आहेत, त्यातली ही सगळ्यात सोपी आणि हेल्दी पद्धत मला वाटते, कारण यामध्ये आपण तेलही कमी वापरतो, डाळीचं पीठही कमी वापरतो। तर या पद्धतीने कमी पीठ वापरून आपण छान कुरकुरीत आळू वडी करत आहोत। तर बघा, साधारण एका ह्याच्यामध्ये आम्ही 7 ते 8 पानं ठेवलेली आहेत। पानं ठेवण्याचा सिक्वेन्स पण तुम्ही बघा कसा ठेवलेला आहे। तर पहा, आता त्यांनी फोल्ड केलं आहे। हे सगळं व्यवस्थित नीट बघून घ्या। जर आपण या पद्धतीने केली तर आपली आळूची वडी सुटतही नाही आणि फसतही नाही। नाहीतर कमी पीठ लावून वडी बांधणं खूप अवघड जातं, पण त्यांना ते खूप छान पद्धतीने जमतं। तर बघा, पीठ तुम्ही पाहताय किती कमी वापरलं आहे आणि आता आळूची वडी बघा कशी व्यवस्थित बांधली जाते। तर बघा, फोल्ड करताना त्या दोन्ही साईडने हात धरत आहेत आणि फोल्ड करत आहेत। मला फक्त एकच इथे सांगायचं आहे की एवढं कमी पीठ वापरून आळूची वडी बांधणं खूप कठीण असतं। तर बघा, त्यांनी किती ती व्यवस्थित बांधली आहे पहा। आणि पीठ कुठे कुठे लावलं जाते आणि प्रमाण बघा किती कमी आहे पीठ लावण्याचं। तर या पद्धतीने आळूची वडी करून बघा। बऱ्याच जणांना डाळीचं पीठ चालत नाही, त्यामुळे डाळीचं पीठ कमी वापरून जर आळू वडी करायची असेल तर ही पद्धत अतिशय उत्तम पद्धत आहे। बघा, वडीला पीठ पण लावलेलं आहे, पण प्रमाण खूप कमी लावले बघा। तर वडी किती सुंदर पद्धतीने बांधली गेलेली आहे। आपण कमी पीठ वापरूनही वडी छान बांधू शकतो। तर त्यांनी किती सुबक पद्धतीने वडी बांधली पहा। तर पहा, आपल्या वडी बांधून झाली बघा। आम्ही 5 वड्या केल्यात, 5ही वड्या खूप सुंदर बांधल्या गेल्यात आणि कमी पीठ वापरलेलं आहे। तर आता आपण ह्या उकडायला ठेवूया। एका कढईत गरम पाणी करायला ठेवले, चाळणीवरती वड्या ठेवलेल्या आहेत, त्याच्या खाली चाळणीला मी तेल लावले। तर पहा, 15 मिनटं लागतात वड्या उकडायला, फार तर फार 12 मिनटातही उकडतात, 12 ते 15 मिनटं धरून चाला। तर बघा, आपली वडी उकडलेली आहे, सुरीला काहीही लागत नाही आहे। तर वड्या मी पूर्ण आता थंड करून घेतलेल्या आहेत। तर बघा, कमी पीठ वापरल्यानंतर सुद्धा वडी किती सुंदर पद्धतीने कापली जाते।
वडी तुम्हाला पातळ जाड कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता, कारण वडी आपण शॅलो फ्राय करणार आहोत, आपण वडी डीप फ्राय करणार नाही आहे. तर बघा या साईजमध्ये मी वडी कट केली. तर तुम्ही पीठ पाहत आहात, पिठाचं प्रमाणही कमी आहे तरी पण वडी दिसायला किती सुबक दिसते. तर आता आपण तव्यावरतीच वडी शॅलो फ्राय करून घेऊ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. कमी पीठ कमी तेल वापरून आपल्याला चमचमीत आळूची वडी कशी करता येईल आणि ती कशी बांधायची हेही तुम्ही पाहिलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा वडी ही आपली किती सुंदर तळली गेलेली आहे, एकदम छान कुरकुरीत झालेली आहे. पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत छान हेल्दी खा, हेल्दी रहा. धन्यवाद.